पण मला जर कचाकच सापडला तर त्याला असा तसा सोडणार नाही। की जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं किती लक्ष आहे? ती झाडं पार पाण्याने सुकलेली आहेत, कुठं ती झाडांमध्ये स्वच्छता नाहीये, ती सवळलेली नाहीये। उपमुख्यमंत्र्यांचं आहे आणि त्यामध्ये खूप काही गोष्टी जर चुकीच्या कोण करत असतील तर त्याला आळा घालायचा आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी कामं झाली पाहिजे। आज डीपीसीला राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री म्हणून यंदा मी 21,000 कोटी रुपये दिलेले आणि तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथलं लोकसंख्या या सगळ्याचा विचार करून मी त्याचं वाटप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल लोकप्रतिनिधींना, याच्यातले काही काही लोकप्रतिनिधी फार बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व करतात। पूर्वीच्या काळात एवढा मोठ्या प्रमाणावर निधी हा जिल्हा नियोजनला मिळत नव्हता, ज्याला आपण आता डीपीसी शॉर्ट फॉर्म केलेला आहे, परंतु आता तो आम्ही दिलेला आहे। त्या निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे झाली पाहिजे। काही काही ठिकाणी मला अनुभव महाराष्ट्रात आलेला आहे की तिथं चुकीच्या सवयी आहेत, त्यामध्ये गडबड केली जाते। मी त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पण सोडणार नाही, डीपीओला पण सोडणार नाही। सगळे डीपीओ माझ्याच अंडर त्या ठिकाणी येतात। जर कुणी काही चुकीचं वागलं तर दादा मी काय करणार, अमुक सांगितलं तमुक सांगितलं। तुम्हाला शासनामध्ये आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, तो योग्य पद्धतीनं काम करण्याच्या करता दिलेला आहे। आमची जशी जबाबदारी सरकार चांगल्या पद्धतीनं चालवायचं, तसं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून तुमची आहे। तुम्ही जर कोणी मनामध्ये आणलं की काय हे बोलून जातील परत आपल्याला, पण मला जर कचाकच सापडला तर त्याला असा तसा सोडणार नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझा पुणे जिल्हा असला तरी काल मी सकाळी 9ला माझी डीपीसी मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये 2.5-3 तास माझ्याकडे 21 आमदार एमएलएचे आणि 3-4 आमदार एमएलसी आहेत आणि माझ्याकडे 3 खासदार आणि 4 खासदार आणि 2 राज्यसभा 6 खासदार आहेत। एवढी मोठी माझी डीपीसी असती आणि तिथं पण कधी माझ्यावर एक पैशाचा आरोप झालेला नाहीये की डीपीसी मध्ये इथं असं झालं तसं झालं। आम्ही जिल्हाधिकारी डीपीसी मध्ये ठरवून दिलेलं सूत्र आहे की आमच्या आता इथं परदेशी आमचे रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक आहेत, एसपी, बाबा पोलीस खात्याला किती टक्के, शालेय शिक्षणाला किती टक्के, त्याच्यामध्ये काही रेव्हेन्यूला मोटारी पाहिजेत का, पोलिसांना काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्तानं काही पाहिजे का, महिला बाल विकासला पण आपण काही प्रमाणात अंगणवाडी किंवा इतर कामाच्या करता पैसे देतो। मला वाटतं 100%तलं 25% का काहीतरी 1% दिव्यांगांना यंदा दिलेले, ते त्याच्यामध्ये आपण 1% त्या दिव्यांगांचा टाकलेला आहे। 1% मी यावेळी स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये टाकलेला आहे, कारण खेळाच्या बद्दल पण आता तुमच्या इथलं स्टेडियम उद्याच्याला त्याच्यामध्ये नंतर महानगरपालिकेची परिस्थिती इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये इतकी काही आपली चांगली नाहीये, त्याच्याशी मी नंतर कुठं महानगरपालिकेमध्ये गेल्यावर बोली। पण आपली चंद्रपूर महानगरपालिका, आपली इथली महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, त्याचबरोबर लातूर महानगरपालिका, या ज्या काही महानगरपालिका नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या, म्हणायला महानगरपालिका आहे परंतु असताना अवर्ग नगरपालिकेसारखीच परिस्थिती आहे। तुम्ही जर माझ्या भागात आला तर माझी अवर्ग नगरपालिका तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं आणि उत्तम काम, स्वच्छ रस्ते, आता एंट्री केली, आज 100 दिवसाचा कार्यक्रम आहे। एंट्री केल्यावरच कळतं की जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं किती लक्ष आहे। ती झाडं पार पाण्याने सुकलेली आहेत, कुठं ती झाडांमध्ये स्वच्छता नाहीये, ती सवळलेली नाहीये। हे काय म्हणजे, आणि आम्ही तुम्हाला काही निधी डीपीसी मध्ये नाविन्यपूर्ण, मी यावेळेस मुद्दाम नाविन्यपूर्णचा निधी कसा खर्च होतो त्याचा 36च्या 36 जिल्ह्यांचा आढावा घेणार आहे। माझ्या बीड आणि पुण्यासहित मी नियोजन खात्याचे एसीएस देवरा त्यांनाही सांगितलेलं की देवरा, त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी फार वेगळं आपल्याला ऐकायला मिळतं। टेंडर पण नीटच निघाली पाहिजे, ऑनलाईन टेंडर वेगळं, ऑफलाईन टेंडर वेगळं, आणि मिस्टेक झाली हे जर अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी त्या अधिकाऱ्याला जबाबदार देईन। पीडब्ल्यूडीचा असेल तर पीडब्ल्यूडी, इरिगेशन असेल तर इरिगेशन, महावितरण असेल तर महावितरण,
जे कोणी संबंधित डिपार्टमेंट असतील ते त्याला त्या ठिकाणी जबाबदार राहतील. निधी पण देताना तुम्हाला नियोजन कसं आहे, बहुत नगर विकासला नगरपालिकेला इतके टक्के निधी दिला पाहिजे, रस्त्याच्या कामाला इतके टक्के निधी दिला पाहिजे. मला बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची पण कामं त्या योग्यतेची राहत नाही, अशा पद्धतीनं एकंदरीत चित्र ऐकायला मिळतं. माझी एवढीच विनंती आहे की आज देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमची सगळी टीम काम करत असताना त्या कामाच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीचंच काम हे झालं पाहिजे. लोकांना पण रिझल्ट, जसं आता मी बीडला पालकमंत्री झालो, बीडची लोक चर्चा करायला लागली की नाही पूर्वीपेक्षा बदल आम्हाला जाणवायला लागला. मी तिथं आता विमानतळ करतो, विमानतळाची जागा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.